नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. दसऱ्याची धावपळ संपली की वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी म्हटलं की सर्वांचा मोठ्या आनंदाचा उत्साहाचा दिवस होय. मग घरातील साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. सगळीकडे आवराआवर, नवीन कपड्यांची खरेदी, गिफ्ट्स खरेदी करणे, काही नवी वस्तूंची खरेदी करणे हे कामे केली जातात. खरंच दिवाळी शब्दाचा अर्थच दिव्यांचा सण किंवा दीपोत्सव असा आहे. दिवाळी आणि फराळाचं नातं काही औरच आहे, कारण दिवाळी म्हणल्यावर फराळ हा आलाच. मी तर म्हणेन फराळाशिवाय दिवाळी अपूर्णच आहे. आपल्याकडे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी फराळ हा होतोच. म्हणजेच लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, चकली, शेव, अनारसे, अहो कितीतरी फराळ बनवला जातो. तसं पाहिलं तर जोपर्यंत आपल्या घरी किंवा शेजारी पाजारी फराळाचा सुवास येत नाही तोपर्यंत दिवाळी सुरू झाली आहे असं वाटतच नाही. दिवाळी हा सण का साजरा करतात हे फक्त काहीच जणांना माहिती आहे. बाकी काही समजतात दिवे लावणे, फटाके फोडणे, लक्ष्मीपूजन करणे, बस हीच दिवाळी. दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि सीतामाता यांच्यासोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याचबरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोचले होते. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजे लाखो वर्षांची परंपराही असून हिंदू बांधव अजूनही साजरी करतात. दिवाळी हा सण 6 दिवस चालणारा सण आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस. धनत्रयोदशीच्या अगोदर दिवाळीतला हा पहिला सण अश्विन महिन्यात येत असतो. या दिवशी गाय व तिच्या वासराचे पूजन केले जाते. गाय, गोमाता, गोधन विविध नावाने आपण तिला ओळखतो. बैल जसा शेतकऱ्यांचा मित्र, तशी गाय ही शेतकऱ्यांची घरातली अन्नपूर्णा म्हणावी लागेल. घरात जशी सासूरवाशीण लक्ष्मीच्या रूपात असते, तशी गाय ही अन्नपूर्णेच्या रूपात गोठ्यात वावरत असते. गाय दूध तर देतेच, पण त्या दुधाचं दही, ताक, लोणी, तूप असे विविध पदार्थ बनवतात. गायीच्या शेणाचा शेतामध्ये खत म्हणून उपयोग होतो. गायीचा स्वभाव मुळात शांत व मायाळू असतो. ती कधीही कुणाला इजा पोहोचवत नाही, म्हणून तर स्त्रियांना गायीची उपमा देतात. ऋषीमुनींपासून पुराणातही गोमातेची पूजा केली जाते व हिंदू धर्मामध्ये गायीला उच्च स्थान आहे. काही समाजात जशी हुंडा पद्धत प्रचलित आहे, तशी पूर्वीच्या काळी मुलीला आईवडिलांच्याकडून घरून गायी दान दिल्या जायच्या की जेणेकरून तिच्या संसाराला हातभार लावला जाईल. म्हणून गोदान आणि कन्यादान शुभ मानून चांगले कार्य हातून घडते असे समजले जाते व ते महत्त्वाचे कार्य समजले जाते. या सणाचा उगम समुद्र मंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे. जेव्हा देव आणि दानव समुद्र मंथन करून अमृत शोधण्यासाठी धडपडत होते, या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादाशी संबंधित आहे.
वैदिक पुराणात गायीला अत्यंत पवित्र स्थान आहे. गोमाता म्हणून संबोधले जाते. तिची अत्यंत आदराने पूजा आणि पालनपोषण केले जाते. गायीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला धार्मिक महत्त्व आहे. तिचे 4 पाय 4 वेदांचे प्रतीक आहेत. गायीचे दूध, गोमूत्र, शेण मानवी जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत. शेणापासून शेणखत बनवून शेतीसाठी उपयोग केला जातो. गायीचे दूध अमृतासमान मानले जाते. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गायीचे पूजन करावं. गायीच्या पायावर पाणी घालणे, तिला ओवाळणे, तिला गंध लावणे, चारा खायला देणे आणि तिचा सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य व दक्षिणा देणे अशा प्रकारची पूजा केली जाते. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते. घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे ह्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. गायीच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ तिच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे नैवेद्य वाढवून गायीला खाऊ घालतात. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूनही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. आला सण चैतन्याचा, अंगणात रंगावली, दारी तोरण सौख्याचे, म्हणा शुभ दीपावली. कुटुंबास एकत्रित आणणारा दीपोत्सव, नाते दृढ करून या दीपावली महोत्सव. सुगंधित उठण्याने मान अभ्यंग स्नानाचा, पहाटेला औक्षणाचा, नैवेद्य फराळाचा. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, गाय वासराची पूजा करू, प्राणी मात्रांत भगवंत पाहू, कृतज्ञता त्यांना स्मरू. जय गोमाता. पुनश्च सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.